टीचर झालं ना, अजून किती वेळ आहे? हो बाळा, झालंच. आज महत्वाचा दिवस आहे ना, मग काही कमी राहायला नको. सावली मॅडम, थोड्याच वेळात तुम्हाला स्टेजवर जायचंय. टीचर मला खूप टेन्शन येतंय. टेन्शन कसलं? पहिल्यांदा गातेस का तू? सगळ्यांसमोर मी पहिल्यांदा गाते. तुला आठवतंय ना, आपल्या गुरुकुलाचा एवढा मोठा कार्यक्रम झाला होता, तेव्हा एवढ्या लोकांसमोर गायली होतीस. मग आता का टेन्शन आलंय? पण तेव्हाची गोष्ट वेगळी आणि आताची गोष्ट वेगळी ना टीचर. काय वेगळं आहे आता? त्या दिवशी तुम्ही माझ्या सोबत गात होता आणि माझा बाबा पण आला होता, आणि आता मी इथे एकटीच गाणार आहे, बाबा पण नाही आला. तुझा बाबा नसला तरी मी आहे ना तुझ्या सोबत. मी तुझ्या शेजारीच असेल. पण टीचर स्टेजवर मी एकटी गाणार आहे. ओवी, ऐक, आपल्या आयुष्यात ना असे खूप प्रसंग येतात, आणि हे तर काही नाही. समजा उद्या तुला लाखो लोकांसमोर गाणं गावं लागेल, तेव्हा काय करणार आहेस? आणि हे घाबरणं आहे ना, खूप नॉर्मल आहे. मी पण आधी खूप घाबरायचे. हो टीचर, तुम्ही पण घाबरायचा? मग मी पण माणूस आहे ना. मग तेव्हा तुम्ही काय करायचा? मला जर भीती वाटली ना, तर मी डोळे बंद करायचे, मोठा श्वास घ्यायचे आणि मग गाण्याला सुरुवात करायचे. मग कोण कुठे बसलंय, काय करतंय, मला काही दिसायचंच नाही. म्हणजे टीचर मी पण स्टेजवर जाताना डोळे बंद करूनच जाते, म्हणजे मला कोणीच दिसणार नाही. आणि स्टेजवर पड. ऐक बाळा, जर तुला गाणं गाताना भीती वाटली तर तू पण डोळे बंद कर आणि तुझ्या आवडीचं चित्र किंवा दृश्य तुझ्या डोळ्यासमोर आण. हो टीचर, किती भारी आयडिया काढली तुम्ही, पण अगोदर का सांगितली नाही? सॉरी मॅडम, आता सुचलं ना मला. आता टेन्शन नाही आहे ना अजिबात? नाही. समजा तू गाणं विसरलीस किंवा काही झालं, तसं होणार नाहीये, पण समजा झालं तर लक्षात ठेव, आपण पंढरपुरात आहोत. विठुराया सगळं सांभाळून घेईल. चल बाळा, जाऊया आपण. चल. टीचर थांबा, तुम्ही माझे गुरु आहात ना, मग मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. चल बाळा.